विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. अंगणवाडी मुख्य सेविका ही जी जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे. 500+ पदांकरता ही जाहिरात असेल. परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासोबत परीक्षेची तयारीही मी तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकात्मिक बालविकास योजना कायदे यावर 50+ प्रश्न आपण बघणार आहोत. तयारी करताय तर व्हिडिओ नक्की बघा. आणि जर आजपासून आपण तयारीला लागणार असाल तर परिपूर्ण मटेरियल ज्यामध्ये जो तुमचा पाठीमागे 2024 ची एक्झाम झाली होती त्या धर्तीवर आपण या ठिकाणी कोर्स लॉन्च केला आहे. यामध्ये एकूण 18,000 प्रश्न तुम्हाला मिळतील. प्राइस आहे 499 रुपये. यामध्ये 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. सर्व टेस्टला कितीही वेळेस तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि यामध्ये प्रत्येक टेस्टला टायमर देखील प्रोव्हाइड केला आहे. यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर सामान्य ज्ञानचे प्रश्न 110 सराव प्रश्नपत्रिका, अपडेटेड चालू घडामोडी 2024, 2025, 2026 सर्व चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरणासह तुम्हाला यामध्ये मिळून जातील. त्यासोबत मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, त्यानंतर पोषण अभियान, संगणक ज्ञान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे ही सर्व मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्यासोबत जर आपल्याला फक्त तांत्रिक प्रश्न हवे असेल ज्यामध्ये ICDS योजना, कायदे, पोषण अभियान आणि संगणक यावर आधारित आपल्याकडे 2000 प्रश्न आहेत. याची प्राइस आहे 249. या दोन्ही मटेरियल पैकी आपल्याला कोणतं मटेरियल पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा. परंतु माझं म्हणणं असेल की हा जो कोर्स आहे 499 वाला तो तुम्ही नक्की करा. सोबत अंगणवाडी सुपरवायझरची तयारी होईलच, परंतु बाकीही सपोज तलाठी भरती आली किंवा इतरही भरती आली त्याकरिता तुम्ही नॉन टेक्निकल मटेरियल या ठिकाणी हे यूज करू शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकात्मिक बालविकास योजना. सर्वात पहिला प्रश्न, ICDS योजनेचा एक घटक कोणता आहे? ऑप्शन आहेत उच्च शिक्षण, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, बालकांची आरोग्य तपासणी की युवकांसाठी रोजगार. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर ICDS योजनेचा एक घटक जो आहे तो आहे ऑप्शन सी, बालकांची आरोग्य तपासणी. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा दिली जाते? विद्यार्थ्यांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओला पॉज करा, स्वतः ऑप्शन रीड करा, कारण की मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगणार आहे. तर ICDS योजनेत जी सेवा दिली जाते ती आहे ऑप्शन बी, पोषण कार्यक्रम. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती प्रमुख सेवा नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य ही प्रमुख सेवा नाही. बाकीच्या ज्या 3 आहेत, बालकांचे प्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आणि लसीकरण ह्या प्रमुख सेवा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणत्या गटाला प्राथमिक सेवा दिली जाते? ऑप्शन आहेत किशोरवयीन मुलं, शेतकरी, 0 ते 6 वर्ष बालक आणि गर्भवती स्त्रिया की वृद्ध. सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन सी, 0 ते 6 वर्ष बालक आणि गर्भवती स्त्रिया. पुढील प्रश्न, ICDS योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, शारीरिक पोषण सुधारणा. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आर्थिक मदत. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या माध्यमातून कोणत्या वयाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते? आता प्राथमिक त्याच्या आधी पूर्व म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या आधी पूर्व प्राथमिक शिक्षण विचारलंय, तर वय वर्ष काय असेल तर ते आहे ऑप्शन ए, 3 ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील मुख्य सेवा कोणत्या आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आरोग्य तपासणी, पोषण आणि शिक्षण म्हणजेच ऑप्शन ए योग्य उत्तर असेल. आणि ज्या 2024 ची एक्झाम झाली त्यामध्ये आपल्या ज्या स्टुडंट होत्या, महिला होत्या, त्या खूप साऱ्या त्या ठिकाणी सिलेक्ट झाल्या. त्यांनी देखील आपल्याकडून मटेरियल या ठिकाणी घेतलेलं होतं. त्याच पद्धतीने तुम्ही देखील मटेरियल घ्या, डेली येणारे व्हिडिओ बघत चला, त्यासोबत कोर्स देखील परचेस करा, म्हणजे तुम्ही स्वतःहून अभ्यास या ठिकाणी करू शकता. महागातले कोर्सेस घेत बसू नका. परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप कठीण आहे, अशातलं काही नाही. तुम्ही स्वतः जर प्रयत्न केले तर फ्री कंटेंट वापरून तसंच आपलं एक्झामचं मटेरियल यूज करून नक्की तुम्ही या ठिकाणी पोस्ट काढू शकता. 500 रुपयाकडे बघू नका, परंतु या 500 रुपयातून जर तुमची पोस्ट निघाली तर ती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे त्या ठिकाणी असेल, त्यामुळे नक्की परचेस करा. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या समूहाला लसीकरण दिले जाते?
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 0 ते 6 वर्षे वयाचे बालक. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेत पूरक पोषणाचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोषणाची कमतरता भरून काढणे. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा मुलांना दिली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन सी पूर्व प्राथमिक शिक्षण. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेच्या माध्यमातून कोणता घटक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो? ऑप्शन आपण स्वतः रीड करायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बालकांचे पोषण आणि आरोग्य. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 1000 प्लस लाईकचं. एवढे जर लाईक आले तर आपण असंच दिवसाला 2 ते 3 व्हिडिओ घेऊन येऊ युट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे अवश्य व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी बालकांचे पोषण आणि आरोग्य. पुढील प्रश्न, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या संस्थेचे नेतृत्व करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्थानिक स्वराज्य संस्था. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेच्या अंतर्गत कोणत्या गटाची आरोग्य तपासणी केली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी बालक आणि माता. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य सेवा, पूरक पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच ऑप्शन बी. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेतील अंगणवाडी सेविकेला कोणत्या वयाच्या मुलांना सेवा द्यावी लागते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 0 ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेत अंगणवाडी केंद्र कोणत्या स्तरावर काम करते? उत्तर आहे ऑप्शन बी गाव स्तरावर या ठिकाणी काम करते. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा पुरवली जात नाही? उत्तर आहे ऑप्शन सी उच्च शिक्षण, पूरक पोषण, लसीकरण आणि आरोग्य तपासणी या सेवा दिल्या जातात. पुढील प्रश्न आहे, आयसीडीएस योजनेत कोणत्या प्रकारचे अन्न पुरवले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पौष्टिक आहार. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणाचा समावेश आहे? उत्तर आहे ऑप्शन सी गर्भवती महिला आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्राची संख्या कशावर अवलंबून असते? उत्तर आहे ऑप्शन ए क्षेत्राच्या लोकसंख्येवर. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेचा आर्थिक पुरवठा कोण करते? उत्तर आहे ऑप्शन बी केंद्र सरकार. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेत कोणते कुटुंब समाविष्ट होऊ शकते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सर्व प्रकारची कुटुंबे. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेचा एक उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी बाल मृत्यू दर कमी करणे. यानंतर पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात? उत्तर आहे ऑप्शन बी पूरक पोषण कार्यक्रम. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणती सेवा दिली जात नाही? आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचंय आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून युट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उच्च शिक्षण. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेत कोणती सेवा उपलब्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन बी लसीकरण. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्र कोणत्या ठिकाणी आढळते? उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी आढळते. पुढील प्रश्न, आयसीडीएस योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बालकांचे सर्वांगीण विकास.
विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघितलेत. एकाच वेळी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हे मटेरियल परचेस करून तुम्ही अभ्यास करू शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे ज्ञानवंदन एज्युकेटर. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. कोर्सचीच लिंक दिली. तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर डेस्कटॉपची साईट ओपन होईल. यावेळेस तुम्ही ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टोअर टॅबमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला हा बॅनर त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणाहून पेमेंट करायचं आहे ऑनलाईन आणि तो कोर्स परचेस करायचा आहे. त्यातील ज्या पीडीएफ लॉक आहेत, ऑनलाईन टेस्ट ज्या लॉक आहेत त्या अनलॉक होतील आणि त्या सर्व टेस्ट आणि पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला परचेस करताना काही अडचण येत असेल तर 9356256037 यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. हा जो व्हॉट्सअपचा क्रमांक आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मला मेसेज करू शकता. डेली बेसिसवर तयारी करायची आहे तर युट्यूबला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. 30 पैकी आपले किती बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. आणि आपल्या जेवढ्याही फ्रेंड्स आहेत, जे तुमचं सर्कल असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा. शेअर केल्याने काय होईल की जास्तीत जास्त महिलांपर्यंत आम्ही पोहोचू आणि हे जे फ्री कंटेंट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं तुमच्याद्वारे मदत होईल. थँक्यू.